बाबाची टोपी द्या आणला एक. बाबांची टोपी, ही टोपी द्या बाबा यांना घाला टोपी. टोपी आणली नाही. हॅलो तुमची खुर्ची नाही मागू राहिली, टोपी मागू राहिली. हॅलो 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 हॅलो. हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो, सुख झाले हो साजनी, सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा. औत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तोहा विठ्ठला बरवा तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठला बरवा तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा,
ऐसा शब्द कल्याणदायक शिव ऐसा भक्त कल्याणदायक शिव ऐसा शब्द कल्याणदायक शिव ऐसा भक्त कल्याणदायक जानते भाविक साधू जन आनंदे भाविक जानते भाविक शिव ऐसा शब्द कल्याणदायक शिव ऐसा शब्द कल्याणदायक ऐसा शब्द कल्याणदायक शिव ऐसा शब्द कल्याणदायक जानते भाविक साधू जन जानते भाविक साधु जन जानते भाविक साधु जन तारक हे नाम भोळ्या भाविकास तारक हे नाम भोळ्या भाविका तारक हे नाम भोळ्या भाविका तारक हे नाम भोळ्या भाविका येनत जानत्याचे लाभ एक जानत्याचे लाभ एक येनत जानत्याचे लाभ एक उपमन्यु बालक दूध मागो गेला 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 श्रीराब्दी दिदला उचितासी शिराब्दी दला उचितासी शिराब्दी दला उचितासी कृष्ण दुराचारी पतित तारी कृष्ण दुराचारी पतित तारी कृष्ण दुराचारी पतित तारी कृष्ण दुराचारी पतित तारी नाही अवघडीले दिनानाथे नाही ओहेरिले दिनानाथी नाही अभेरिले दिनानाथी तारक हे नाम भोळ्या भाविका 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 जानत्याचे लाभ एक निरत जानताचे लाभ एक निरत जानताचे लाभ एक नाम म्हणे शिव विष्णू एक रूपा शिव विष्णू एक रूपा नाम म्हणे शिव विष्णू एक रूपा शिवाईचा जग कल्याणदा शिवाईचा जग कल्याणदा शिवाईचा जग कल्याणदायक
नेनति जान नेनति जाता भजन करा भजन. मागच्या महिला भगिनी पुढे या. मागच्या महिला भगिनी पुढे सरका, पुढे जागा आहे. माग बसलेल्या महिला भगिनी वाटलं का? शिव ऐसा शब्द कल्याणदायक, जानती भाविक साधुजन. तारक हे नाम भोळ्या भाविकासी, नेनते जाणतासी लाभ एक. उपमन्यू बाळक दूध मागो गेला, शिराब्दी दिदला उचितासी. दृष्ट दुराचारी पतित तारिले,
नाही अव्हेरिले दीनानाते तारक हे नाम बोळ्या भाविकासी नीनते जानतासी लाभैक नामा म्हणे शिव विष्णू एक रूप ताराया अमुप अवतार तारक हे नाम भोळ्या भाविकासी नेनते जानतासी लाभैक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरि पांडुरंगा करू प्रथम तुझरे चरण दत्तादिया तुझरे चरण दत्तादिया तुझरे चरण दत्तादिया चरण प्रपादाने गंधामे तारो जय जय भीमातीर विहरा भक्तवत्सला कृपा सागरा व्यापोनिया चराचरा असती निराळा सर्वातीत प्रथम नमुतो विनायक ठेवुनी गुरुचरणी मस्तक वदेल प्रासादिक वाणी हरिहराचे पवाडे आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मन विसेजत्यादरु विवेकावरी ओम नमो ज्ञानेश्वरा गुरुशिष्यबालं गुरुशिष्यपालं शिष्य हिमालं शशिखण्डबालं
कालस्य कालं जितजन्मजालं वन्दे जटालं जगदीशनालं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं मस्तकमाझा पायावरी वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे सदाचा, पायावरी वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे सदाचा, ओ मस्तक जय पायावरी वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे मस्तक जय पायावरी वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे सदाचा. शिवैसा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधुजन तारक हे नाम भोळ्या भाविकासी नेनते जाणता शिलावेक. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रेममूर्ती असणारे पंढरपूर निवासी असणारे संत नामदेव महाराज यांच्या शिवरात्री महात्म्या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. शिवनामाचा महिमा, शिवनामाने कल्याण होणार आहेत आणि ती कल्याणाची देवता कोणची आहेत तर साक्षात जगाचे मालक पालनहार असणारे ज्यांनी 52 अवतार रुद्र 52 अवतार त्या ठिकाणी धारण केले त्या रुद्र अवतारापैकी असणारे आपले मार्तंड मल्हार भगवान आहेत आणि त्यांचा अंश म्हणजे मार्तंड भगवान आहेत आणि त्यांचा मुख्य अवतार म्हणजे साक्षात भोलेनाथ. आणि आज योगायोग आहेत. व्रत एकादशी सोमवार कथा पूजन हरी जागर गाता नाचता फार पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे. विढाला 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 विढाला. प्रत्येक 3 वर्षामध्ये अधिक मास येत असतो आणि अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. त्याला काही काही धोंड्याचा महिनाही म्हणतात. आता प्रगतशील झाले सगळे लोक, काय शब्दज्ञानी झालेत. पूर्वीच्या लोकाला बिचाऱ्यांना ज्ञान नव्हतं असं म्हणता येणार नाही. कारण की एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते. आपल्या वाडवडिलांची जी परंपरा आजपर्यंत चालू आहेत ते त्यांचे उपकार आहेत. म्हणून आज या ठिकाणी कीर्तनही चालू आहेत, मृदंगाचार्यही आहेत, विनेकरी आहेत, गायनाचार्य आहेत. इथपर्यंत त्यांनी ती परंपरा चालवली महाराज. कारण की पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. ज्ञानोबराय सांगतात पूर्वजन्मी असेल पुण्य केलं असेल काय पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. पूर्वजन्मीचं आपलं जर संचित असेल तरच आपल्याला या धर्ममंडपामध्ये येण्याचा अधिकार प्राप्त होतो. विढाला 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 विढाला. प्रत्येक अधिक मासामध्येच असतो ना. हां, 4थं वर्ष आहेत. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आणि 4थं वर्ष या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचं चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व त्याचप्रमाणे अधिक मास ग्रंथ पारायण या ठिकाणी चालू आहेत. ज्यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे धर्ममंडपामध्ये असे सद्गुरू योगराज गंगागिरी महाराज व त्याच परंपरेतील गुरुवर्य नारंगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी अधिक मासाची जी पर्वणी आहेत सगळ्यांना या श्रवणे कीर्तने झाली ती पावन.
सनकादिक जान परम भक्त. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषेत उदंड गाती. त्या भगवंताचा आपल्याला अधिकस्य अधिक फला, भगवंताचा एक पटीने जर आपण जप केला तर लाखो पटीने आपल्याला त्याचं पुण्य भेटणार आहेत. म्हणून अधिक मासामध्ये प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवे नवे पूर्ण भूतलावरती सप्ताह केले जातात, नामजप केला जातो. कशासाठी? फळाची इच्छा. विढाला विढाला विढाला. आता कार्यक्रम म्हणला की प्रत्येक कार्यक्रम ठरलेला आहे. सायंकाळी 7 ते 9 कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहेत. समस्त ग्रामस्थ वाकडीकर यांच्या वतीने या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला. परंतु ज्यांचा सहयोग आहेत, कारण योग लागतो पण सहयोग ही महत्त्वाचा आहे. कारण की तण मन धन 3 गुण जाणत हे तोल. 3 गुणाने या जगतातल्या पृथ्वीत 3 गुणाने चालते महाराज. काय 3 गुण आपले आहेत, परंतु ह्या गुणाने ही पृथ्वी चालते. काय हे नसेल तर ते चालणार नाही. आज 5व्या दिवसाची सेवा, आज योगायोग आहेत. आता मी थकून आलेलो आहे, तसं आनंद महाराजला माहीत आहेत. 1,500 किलोमीटर प्रवास करून मी आलो आज कीर्तन. 5 वाजता आलो. आज येण्याची शाश्वती नव्हती माझी. दुसरे महाराजांना पाठवून, पण ते आनंद महाराज म्हणले, महाराज तुम्ही काही करा, काशीमधून तुमचं विमानाचं तिकीट काढतो म्हणे, पण तुम्ही तर कीर्तनाला या म्हणे. हां, योगायोग महाराज ज्यांच्यामुळं आज संत पूजक ते आहेत, असे श्री प्रकाश किसन आहेर, जय साई मल्हार फरसाण अँड स्वीट वाकडीतील तुमच्या सेवार्थ आहेत. त्याचप्रमाणे सकाळचा ज्यांनी आपल्याला बालभोग दिला, अल्पाहार दिला, असे असणारे सुरेश रंगनाथ येलम. परत सायंकाळी भजन झाल्यानंतर भोजनाचीही गरज आहे. काय परमपूजनीय बोधे बाबा म्हणायचे, भजनाला जरी कमी माणसं असले, बरोबर ना महाराज, भोजनालाही असले पाहिजे. कारण की भोजन बनवायचं त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी नाही तर उपयोग काय. म्हणून जे भोजनासाठी पण येणार आहेत त्यांचं पण स्वागत आहे, जे भजनासाठी आले त्यांचंही स्वागत आहे. विढाला विढाला. कैलासवासी सौ शारदा जयसिंग लहारे व कैलासवासी शकुंतला व कैलासवासी तुकाराम मारुती लहारे व कैलासवासी सीताराम मारुती लहारे यांच्या स्मरणार्थ समस्त लहारे पाटील परिवाराने या ठिकाणी अन्नदानाची सेवा घेतली आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण की अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहेत आणि अन्नदान जर मुखामध्ये लागलं, कारण अधिक महिन्यामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे. आता ते तुम्ही अधिक मास पारायण करताय, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी महात्मे आहात, ज्ञानी माणसं आहात. तर योग आला, कीर्तनात सांगण्याचा योग आला तर सांगेल. विढाला विढाला ज्याप्रमाणे कीर्तनाचं सगळं गरज आहेत, मंडपवाल्याचंही आभारी आहेत, ज्यांनी अन्नदान केलं त्यांचंही आभारी आहेत. तन मन धन 3 गुणांनी सहकार्य केलेले वाकडीकरांचं खूप खूप आभारी आहेत. त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ वाकडीकर, महिला भजनी मंडळ असे विशेष करून माझ्याकडं पत्रिका देण्यासाठी तरुण मित्र मंडळ आलं होतं बरं का. आणि आज काळाची गरज आहे. काय जर तरुण मित्र मंडळाने जर हा योगायोग घडून नाही आणला तर महाराज तुम्हाला सप्ताह भविष्यामध्ये बंद होतील. हरे कीर्तनात हरे कीर्तनात हरे कीर्तनात करना बाबा करना भागवत पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. मला एक सांगा, आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला देव देश आणि धर्माचं कार्य आपल्याला जर करायचं असेल तर त्याला ही 3 गुणांनी सहकार्य करावं लागेल. कोणते 3 गुण आहेत? शिक्षण, संस्कार आणि संस्कृती. या षडगुणाने जर माणसाला सहयोगाने प्राप्त झाल्यात
तर आपला भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नवे जगापर्यंत ध्वज घेऊन जाण्याची शक्ती सामर्थ्य आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत महाराज. महाराष्ट्र संताची भूमीत त्यापैकी आपला अहिल्यानगर जिल्हा पाहिला तर साक्षात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गावागावामध्ये संतांचा जन्म झालेला आहे आणि संतांच्या समाधी आहेत. सगळ्यात मोठी महात्म्याची समाधी सगळ्याला माहीतच आहे, सांगण्याची गरज नाही. पंचसंत आहेत, त्यापैकी सगळ्यात शेवटच्या संतांचं नाव घ्यायचं मग साक्षात निळोबारायांचं आपण नाव घेतो मला. आणि त्या निळोबारायांची सद्धा समाधी पिंपळनेर असणारं कोणामध्ये आहेत? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्याचप्रमाणे सगळ्या कुठंही गेल्यात तुम्ही नगर जिल्हा अहिल्यानगर कळत नाहीत. अहिल्यानगर सांगितलं का माहिती नाही लोकाला. काय सांगावं लागतं? काय सांगावं लागतं? काय सांगावं लागतं? ऐकू येत नाही मला. हां शिर्डी साईबाबाचं स्थानही त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह जर तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात करा, भूतलाच्या कानाकोपऱ्यात गेलात तर आपला योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह आपल्याला फक्त आपल्या नगर जिल्ह्यामध्येच पाहायला भेटतो. हा योगायोग आहेत महाराज. आपलं पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. आणि काय पूर्वजन्मीचं आपलं पुण्य असेल तरच आपल्या संताची संगती, भगवंत भक्ताची संगती आपल्याला घडते. विठाला विठाला. आणि आपल्याला जेजुरी जर सोडल्यानंतर जर कुठं जायचं असेल कुठं जावं लागतं बरं? कुठे यावं लागतं? वाकडीला यावं लागतं. वाकडीला ज्याला शक्य नसेल जेजुरीला जाणं, आता त्याच्यात बी दोन भाग आहेत बरं का, बरोबर ना? काही लोक जेजुरीच्या खंडोबाला जातात आणि काही वाकडीच्या खंडोबाला येतात. आता ते मला काही माहिती नाही, परंतु दोन लोक दोन ठिकाणी जातात. बहुतांशी त्या लोकांना तिकडं जवळ असेल म्हणून त्या ठिकाणी जात असावे, आणि नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, अन्य काही जिल्ह्यातील लोकांना हे जवळ असेल म्हणून या ठिकाणी येत असावेत. परंतु भगवंत भोलेनाथाचा अंश म्हणजे साक्षात मल्हारी मार्तंडाचा अवतार आहेत. आणि मल्हारी मार्तंडाचा अवतार असल्या कारणानेच या ठिकाणी तो अभंग मी निवडण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तुम्ही यूट्यूब सर्च केलं अभंगावर चिंतन आहे बरं महाराज. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. सद्गुरू बाबांच्या ज्या मुखातून ऐकलंय तेवढं सांगण्याचा माझा प्रयत्न असेल आणि बाबांच्या कृपेनेच मी आज बोलणार आहे. विठाला विठाला. तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत सुंदर आवाज यावा असं म्हणून संश्लिष्ट महाराजांनाही धन्यवाद देत शेवटपर्यंत असा आवाज ठेवला की आनंद आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला जातो पण कुठं त्या स्पीकरच्या आवाजाने लोकांपर्यंत आवाज पोचत नाहीत. पण तुमचे आभारी आहेत, शेवटपर्यंत आवाज नाही आला तर आभारी आहोत आम्ही. विठाला विठाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी सवंगड ही महत्त्वाची आहेत. मृदंगाचार्य महाराज, दोन्ही महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आमचे परिचित पारमार्थिक स्नेही असणारे गीते महाराज आणि शेटे महाराज, ऋषिकेश महाराज शेटे आणि गणेश महाराज गीते, विनेकरी महाराज, आदमने महाराज, सगळेच महाराज मंडळी, त्याचप्रमाणे पंचकोशीतील सगळे भजनी मंडळ बरं का. आता कोणी चुकून राहिला असेल तर माफी असावी. आणि अभंगामध्ये मी प्रवेश करतो. विठाला विठाला. आपण मल्हारीच्या मार्तंडा असणाऱ्या द्वारामध्ये खडे आहोत आणि या भगवंत मार्तंड मल्हाराची सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि भगवान भोलेनाथाचा अवतार हा अवतार झाला तरी कशाला सगळ्याला ज्ञात आहेत. जगामध्ये ज्या वेळेस पाप वाढतं तेवेळी आपुलेचिनी कैवारे मी साकार होणी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाले, तै पापाचा अचळू फुटे, पुण्याची पहाट फुटे, पुढं जै मूर्ती माझी प्रगटे, पंडू कुमरा विढाला विढाला. ऐसिया काजा लागे अवतरे मी युगी, परी हेची ओळखे जो जगी, तो विवेक आहे. ते आमचे गुरुबंध आहेत बरं का, परिचित म्हणून त्यांना विचार राहिलो. भगवंताची कृपात महाराज. सद्गुरू जोग महाराजाची परंपरा आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी हा झाकला जात नाहीत. आणि त्या सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज आणि सद्गुरू जोग महाराजांची एकच परंपरा आहे. तुम्हाला सांगताय का,
आपल्याला सगळ्यांना सोमेश्वरगिरी महाराज माहीत आहेत, कोंडाजी काका माहीत आहेत, जुने लोक आहेत, वारकरी शेळके बाबा आहेत. नारंगिरी महाराजाला तुम्ही बघितलंच, त्याच्या आधीची असणारी कोंडाजी काका. प्रथम संस्था ज्यावेळेस स्थापन केली त्यावेळेस 7 विद्यार्थी होते. त्या 7 विद्यार्थीपैकी नगर जिल्ह्यातील कोंडाजी काकांचं नाव होतं महाराज. आणि संस्थेमध्ये ते काही काळामध्ये विश्वस्तही होते आणि परीक्षा घेणारे परीक्षकही होते. विढाला विढाला त्यानंतर परंपरा सद्गुरू नारंगिरी महाराजांनाही आणण्याचं कार्य कोणी केलं असेल तर कोंडाजी काकांनी त्या ठिकाणून सद्गुरूकडून मागणी केली आणि आपल्या बेटावरती महाराजांना आणलं. त्याच परंपरेमध्ये भगवान बाबाही आहेत, त्याच परंपरेमध्ये भीमसिंग बाबाही आहेत. अन्य तुम्हाला अनेक महाराज मंडळी पाहायला भेटतील. आणि ते महाराज मंडळी जर कुळचे असतील तर आळंदी येथील ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी अहोत चाल असणारी 100 वर्षे होऊन गेलेत पूर्ण. किती? 100 वर्षे त्या संस्थेला पूर्ण होऊन गेलेत. आणि त्या संस्थेमध्ये आमच्यासारख्या सगळ्या साधकांना शिकण्याचा योग प्राप्त झाला. त्याच संस्थेमध्ये आपले सद्गुरू नारंगिरी महाराज सुद्धा त्याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. कोंडाजी काका सुद्धा त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. अन्य आपल्या परिसरातील काही महात्मे आहेत, ते देखील त्या संस्थेमध्ये शिकलेत. काहींनी संन्यास दीक्षा घेतली, काही ब्रह्मचारी राहिले, काही योगी झालेत. पण सगळे आपल्या परंपरेला धरून अनुसरण करून यापर्यंत ही जी ज्ञानोपरायची परंपरा आहेत, सद्गुरू जोग महाराजांची परंपरा आहेत. मुख्य कर्तव्य काय आहेत तर ज्ञानेश्वरीचा प्रचार बाबा, तुकोबरायांच्या गाथेचा प्रचार बाबा, हेच मुख्य कर्तव्य. त्या ठिकाणी कीर्तनकार घडवले जात नाही, ध्यानात ठेवा. काय जोग महाराज संस्थेमध्ये कीर्तनकार घडवले जात नाही, मग महाराज काय मग टाळकरी घडवले जातात का? तर त्या ठिकाणी साधू घडवले जातात. महाराज काय घडवले जातात? साधू घडवले जातात. आता कीर्तनाचा काय बाजार केला सांगायची गरज नाही. मला आनंद वाटला या ठिकाणी आल्यानंतर. कीर्तनामध्ये सगळे संन्यासी महात्म्यांचे तुम्ही कीर्तनं ठेवलेत. मला आनंद वाटला की चला. आणि त्याचप्रमाणे योगीराज गंगागिरी महाराज आणि सद्गुरू जोग महाराज परंपरेतील कीर्तनकाराला तुम्ही या ठिकाणी आमंत्रण केलं. आनंद वाटला. तुमच्या सगळ्यांचा आभारी आहेत. आणि आपण वाकडीकर ज्ञानी महात्मे आहात, सद्गुरू नारंगिरी महाराजांचे कीर्तन ऐकलेले आहात, म्हणून मला सांगायची काही गरज नाही. विठाला विठाला शिवनामाचा महिमा जर जाणायचा असेल तर आपल्याला काय व्हावं लागेल? आधी शिवनामाचा महिमा जाणण्यासाठी त्या भगवंताची महिमा नाम साधना आपल्याला कळायला पाहिजे. बरं, नाम साधना सांगणार तरी कोण आपल्याला? महाराज साधू संत आपल्याला या नाम साधनेचं महत्त्व सांगतात. तेव्हाच आपण त्या नाम साधनेपर्यंत पोहोचतो. बरं, तुम्ही विठ्ठलाची नाम साधना सांगितली महाराज. मी प्रथमतः बोलून गेलो कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विषेत उदंड गाते. भगवंताचं कसंही नाम गेलं. कसं? जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, हर हर मल्हारी बाबा, जय जय मल्हारी. जय जय मल्हारी, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी बाबा, हर हर मल्हारी. जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी, हर हर जय जय मल्हारी. जय जय मल्हारी बाबा, हर हर 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 मल्हारी. जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी. जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी. जय जय मल्हारी बाबा, जय जय
ठिकाणी मल्हारीचा अवतार तुमच्या गावामध्ये झाला म्हणून त्याला श्री क्षेत्र वाकडी म्हटलं जातं. महाराज काय त्या ठिकाणी संत देव आणि तीर्थ एकत्र येतात त्याला क्षेत्र नावाची उपमा प्राप्त होते. महाराज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. पण केव्हा तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. तेव्हा ही स्थिती प्राप्त होते. महाराज केव्हा गावागावामध्ये असा व्यक्ती ज्या वेळेस येतो ते तीर्थ क्षेत्र त्या ठिकाणी पवित्र होतं. विठाला शिवनामाने कल्याण कोणाकोणाचं झालं. महाराज तुम्ही अभंग घेतलात परंतु काही उदाहरण आहेत का त्याच्यात शिवायचा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधुजन. त्या शिवनामाला जाणणारे कोण आहेत तर त्याला जाणणारे साधू आहेत जन आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी कल्याणाची देवता त्या देवतेची उपासना आपण त्या ठिकाणी करतो. काय करतो मला हर हर महादेव शंभो शंभो गिरिजापती गिरिजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो जय गिरिजापती समामि शंकर शिवशंकर शंभो. त्या भगवंताचं भजन त्या भोलेनाथाचं भजन ती नाम साधना कल्याणाची आहे असं उदाहरण जर कोणचं असेल तारक हे नाम भोळ्या भाविकासी नेनते जाणतासी लाभ. एक लाभ ज्ञानी आणि अज्ञानी ज्याला ज्ञान आहे आणि जो अज्ञानी आहे दोघांनाही त्या नाम साधनेच्या जोरावरती कल्याण होणार आहेत असं अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं.
असं असल्यानंतर 10 वाजेपर्यंत चाललं तरी काय अडचण नाही. सगळे सुंदर गायनाचार्य असल्यानंतर 10 वाजेपर्यंत जरी कीर्तन चाललं तर काय अडचण नाही ना. कोणी बोला ना जेवण तयार आहे ना. काय शिवाईचा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधुजन, त्याला जाणतात महाराज, त्या नाम साधनेला जाणतात म्हणून कल्याणाची देवता आहे हे ज्ञान त्यांना झालं. कारण की शिवनामाचा महिमा जाणण्यासाठी आपल्याला शिवपुराणामध्ये जावं लागेल. काय जावं लागेल. आणि विष्णूची नाम साधना, विष्णू नाम साधना जर चिंतन करायचं असेल तर आपल्या पद्मपुराणामध्ये, विष्णू पुराणामध्ये, श्रीमद